चला तर मग आज आपला डे 1 आहे 75 मधला, बरोबर. तर मग आपण काय करणार आहे, आपण दररोज 20-20 गणित घेणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही हे दररोजच्या दररोज फॉलो केलं तर कंबाईन पर्यंत प्रीला तुमचे 20 पैकी आरामात मिनिमम म्हणतोय 16 तर बरोबर येणार. बरोबर जर गेलं तर 20 पैकी 20 बरोबर येणार. आपण जे आता या सिरीज सुरू करतोय ह्यात काय करणार आहे, तर ह्यात ना मॅथ्सचे आणि रिझनिंगचे, बरोबर, क्वांट आणि रिझनिंग हे दोन्ही टाकलेत. आणि ह्या प्रत्येक ह्याच्यात मी काय काय वेळी ना असं हार्ड पण टाकलेत. का हार्ड टाकलेत? तुम्हाला काही कॉन्फिडन्स लो करण्यासाठी टाकलं नाहीये. का टाकलंय? म्हणजे तुम्हाला कळू दे की हा अशा टाईपची पण गणितं विचारतात आणि त्याच्याहून मेन सॉल्व्ह कसं करायचं ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता ह्या आपल्या सिरीजमुळे आपल्याला फायदा काय होणार आहे, की मी सांगणार आहे, तुम्ही काय म्हणतो की मी तुम्हाला दोन मेथड देणार आहे. एक आपली नॉर्मल मेथड, ही काय म्हणतो की जसं तुम्ही सॉल्व्ह करता, आणि एक दुसरी मेथड फास्ट मेथड. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुम्ही इतकं जास्त प्रिपेअर होणार की तुम्हाला भीतीच मोडून जाईल. ठीक आहे. आणि आता ही पीडीएफ माझ्या मते तुम्ही बघितलीच असणार, शेअर पण झाली आहे. त्यामुळे बघू आता आपण. तर पहिलं गणित करूया. हे बघा, कधीही कुठलं गणित आलं की आधी नीट वाचायचं आणि मग बघायचं की त्यांनी विचारलं काय आहे. आधी आपण वाचून घेऊ. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 9 आहे आणि त्यांच्या परस्परांची संख्यांची बेरीज 9/20 आहे. मग दोन संख्या कोणत्या? म्हणजे काय आपल्याला काय दिलंय, की आता दोन संख्या आहेत त्यांची बेरीज. आता बघा, आता आपण सगळ्यात पहिल्यांदा, आणि हे बघा असे हे गणित काय करायचे, ऑप्शन थ्रू घ्यायचे. आता बघ, सम ऑफ टू नॅचरल नंबर्स 8+1 9 आहे का? म्हणजे बघा, कंडिशन 1 आणि कंडिशन 2. हा 8+1, पहिलं पहिलं काय आहे, a+b=9, हे चेक करायचं आहे. आणि दुसरं काय चेक करायचं आहे, असं a/b=9/20 असं आहे. आता आपण आता आपण घेऊया 1 आणि 8 घेऊया. तर आपली ही पहिली कंडिशन फॉलो होत्या का? होते. कारण काय, 1+8 किती? 9. म्हणजे हे पहिली कंडिशन फॉलो होतं. तर दुसरं बघायचं, 1/1 प्लस 1/8. आता जर आपल्याला, आपण जर केलं असलं तर आपल्याला माहित आहे, हे काय करतो आपण, डिनॉमिनेटर आपलं वेगवेगळं आहे, मग आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो, बरोबर. म्हणजे 8ला इथं मल्टिप्लाय करायचं, 1 नी इथं मल्टिप्लाय करायचं आणि इथं एकमेकांना. म्हणजे काय होणार, हे बघा, 1/1 प्लस 1/8. हे किती होणार, इथं 8 वरती येणार, प्लस 1/8. म्हणजे किती आलं, 9/8 आलं. आता हे आहे का? नाही का? पण आपल्याला काय सांगितले, की त्याचं बेरीज 9/20 आलं पाहिजे, बरोबर. म्हणजे पहिला ऑप्शन नाहीये. एक मिनिट, आता इथं मी रब करतो. आता असं झालं की काय म्हणतो, आता आपण बघायचं की आता आपण दुसरा ऑप्शन ट्राय करूया. आता जी पहिली कंडिशन आहे ती नॉर्मली फुलफिल होती, कारण ऑप्शन मुद्दामून आयोग देताना पण काय असं हे देत नाही. 7+2 किती, 7 8 9. म्हणजे पहिली कंडिशन फॉलो झाली का, तर झाली. दुसरी कंडिशन बघू आपण. 1/7 प्लस 1/2 किती येतंय, तर 2 इथं वरती जाणार. म्हणजे इथं 2 येणार, प्लस इथं 7 येणार, आणि आपण 7 इंटू 2, बरोबर. म्हणजे किती येणार, 7 8 9, 9/14. आणि आपलं काय आलं, 9/20 आलं पाहिजे. म्हणजे येतंय का? येत नाही. म्हणजे हे काय म्हणतो, म्हणजे हे पण येत नाही, पहिलं पण येत नाही. आता आपण काय करूया, आता आपण तिसरं हे करूया. सी, मी मुद्दामून काय म्हणतो, हळूहळू जातोय आणि नीट एक्सप्लेन करतोय. कारण कसं आहे, आता मी काय असं लाईव्ह शिकवत नाहीये, बरोबर. आपण YouTube वर करतोय. तर असे खूप जण असणार की ज्यांना काही काही वेळी गणित अवघड जातात, काय काय. हे मी तुम्हाला सांगतो, फॉलो करा. गणिताचं पूर्णच्या पूर्ण भीती जाईल. कारण मला माहित आहे की देअर वॉज अ टाइम की मला अजिबात एक टाइम होता जेव्हा मला गणित खूप येत होती. नंतर एक टाइम मला जेव्हा गणित पूर्ण झिरो झालं, आणि आता परत मला येतंय. त्यामुळे इट टेक्स टाइम. फक्त हे करा, सिरीजला कंटिन्यू करा, तुम्ही दररोज सॉल्व्ह करा, आरामात येईल. आता तिसरं ऑप्शन बघू. 5+4 9 येतं का? येतं, बरोबर. पहिलं हे झालं. आता दुसरं बघायचं, 1/4 प्लस 1/5. हे किती येतं, इथं 5 प्लस 4/5 = 20. म्हणजे किती येतं, हे 9/20 आलं, बरोबर. त्यामुळे हे करेक्ट आहे. आणि एक सांगतो, हे जे प्रश्न बनवतोय ना, हे सगळे मी रेफरन्स कंबाईनची गणितं घेतोय, आणि काही काही वेळी बाहेरची गणितं घेतोय. म्हणजे तुमचं पूर्ण कंबाईनच्या प्री आणि मेन्सचा पूर्ण अभ्यास होऊन जाईल. चला, पहिलं झालं. आता दुसरं बघू. हे बघा. हं. हे ना, आय गेस क्लर्कच्या मेन्सला एका कुठल्या तर आलेलं, 18 की 17ला. बघा, 1 5 आणि 8 वापरून तयार केलेल्या दोन सर्वोच्च आणि सर्वात कमी संख्यांमधील फरक काय आहे? आता आता सगळ्यातला, आता 1 5 आणि 8 यातला ना सगळ्यात मोठी संख्या काय येणार, तर आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये राहायची, बरोबर. म्हणजे 8 5 1 851. आणि यातली सगळ्यात छोटी संख्या काय येणार, तर 1 5 8 158. आणि यातलं आपल्याला काय विचारले, तर सिंपल डिफरन्स विचारले.
आता डिफरन्स कसं माहिती आहे आपल्याला. इथं एक घेतलं एक गेलं. 11 मायनस 8, 8 9 10 11, इथं 3. आणि बघा आता हे अख्खं करायचं का नाही करायचं का, आपण ऑप्शन मध्ये बघा बघितलं आणि एकाच ठिकाणी 3 आहे, टिक केलं गेलं पुढं. काय काय वेळी असं केलं पाहिजे, फास्ट मध्ये गेलं पाहिजे, नुसतं असं खेळत बसायचं नाही. चला आता पुढचं. हे बघा एक तुम्हाला सांगतो, कुठलंही असं नंबर सिरीज चालं ना, डिफरन्स आणि डबल डिफरन्स काढायचं, झप्प करणं उत्तर निघतं. जास्त काय करायला पण लागत नाही. आता हे बघा, आता 100 आणि 104 याचा डिफरन्स किती? 4. हा, 4 आणि 13 यातला डिफरन्स किती? 9. 113 आणि 100 हे डिफरन्स किती? 25. आता हे बघा, डबल डिफरन्स काढायच्या आधी मला डायरेक्ट काय दिसतंय, हे काय आहे? तर हा 2चा वर्ग आहे, हा काय आहे? हा 3चा वर्ग आहे. आय एम रिअली सॉरी, एक मिनिट. हे जर बघा, हे 16 येते, 16 येते. म्हणजे हे काय आहे? हा 4चा वर्ग आहे. म्हणजे इकडं काय असणार? इकडं 25 येते का? हो, हा 5चा वर्ग आहे. म्हणजे इथं काय येणार? इथं येणार 6चा वर्ग. म्हणजे काय? 154 प्लस 36. 6 10 म्हणजे 190. 190 येते. त्यामुळे अशा तऱ्हेने ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. चला हे बघा, आता अशी गणितं घेतल्यात, ह्याच्याने ना तुमचे कॅल्क्युलेशन वाढतं. आणि आता हे ना, आता ही गणितं ना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. तर मी तुम्हाला सांगतोय फास्ट मध्ये कसं करायचं. आता नॉर्मल पद्धत मला पण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे काय आपण करतो. तर हे एक मिनिट, आपण काय करतो, हे जे पर्सेंटेज आहे याला आपण 100 करतो, झिरो काढणार आणि 75 हे मल्टिप्लाय करणार, बरोबर. पण आपण आता तसं करायचं का, तर नाही. आता बघा, आता 700, एक सांगतो, ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळूहळू छोटे छोटे कन्सेप्ट शिकवणार. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही कधी कन्सेप्ट शिकला. आणि 75 दिवसाच्या शेवटी सांगा फक्त 1,500 आपण जेव्हा गणित करणार ना, तुम्ही एकदम परफेक्ट होऊन जाणार. ठीक. आता हे काय आहे? 75 आहे. 700 750 ह्याचं 10% किती काय सांगितले? राईट बाजूने एक डॉट द्यायचा, म्हणजे 10%. म्हणजे ह्याचं 75 हे 10% किती आलं? 75. आपल्याला किती? 40% पाहिजे, म्हणजे 75 4 वेळा घ्यायचं. 75 इंटू 4, 75 इंटू 2 किती असतं? 150. आणि 150चं डबल 300, बरोबर. म्हणजे हे पहिलं काय, म्हणजे हे काय आलं? हे आलं 300. मायनस एक्स आहे तसं लिहूया. एक्स मायनस 450 डिवाइड बाय 9 इंटू 4 इज इक्वल टू 40 असा अप्लाय. आता 9 9 वन जा 9 फाय जा 45. 50 50 इंटू 4 किती? 200. म्हणजे इथं काय दिले आता? 300 मायनस एक्स मायनस 200 इज इक्वल टू 40. आता आपल्याला माहित आहे काय, इथं काय म्हणतो, इज इक्वल टूच्या जर त्या बाजूला गेलं तर मल्टिप्लिकेशन असलं तर डिवाइड होतं, प्लस असलं तर मायनस होतं, सगळं उलट पलट होऊन जातं. आता एक मिनिट. अरे यार, हे होणार नाही. बरं ठीक आहे, हे इथं लिहितो. आता बघा, आता हे जे एक्स आहे हे इक्वल टूच्या लेफ्ट बाजूला आहे, तर राईट बाजूला गेला हे प्लस होणार, बरोबर. आपण ह्याला इथं ठेवलं. आणि ह्या बाजूला काय आपलं राहिलं? 300 राहिलं, मायनस 200 राहिलं. आणि हे 40 जे आहे ते इज इक्वल टूच्या डाव्या बाजूला आल्यावर काय होणार? मायनस होणार, म्हणजे मायनस 40. 300 मायनस 200 100. आणि 100 मायनस 40 60. त्यामुळे एक्स इज इक्वल टू 60. असं फास्ट मध्ये केलं पाहिजे. आणि एक पण नंतर ना तुमचं होईल की काय म्हणतो, गणित मनातल्या मनातच होऊन जातील. हे बघा, आता हे पण आपण तसंच करू. आता बघा, आता 45% काय, आता 45% जर मला विचारलं काय की कसं काढणार, तर 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 मी असतो तर मी काय करणार. 45% म्हणजे काय म्हणतो आपलं, 50% मायनस 5% पण काढू शकतोय, किंवा 40% हे पण करू शकतोय. पण आता ठीक आहे, आधी बघू आपण. आधी आपण हे सॉल्व्ह करू. हे बघा, 45% काढायचं आहे. 45% कशाचं? 240चं. तर आता मी काय करणार माहितीये का, इथं मला 45 दिसतंय ना, तर हे जर 2 घेणार आणि ह्याला टाकणार. 45 इंटू 2 किती होणार? 90. 90% कशाचं काढायचं मला? 120चं, बरोबर. सिंपल आहे. म्हणजे 120चं 90% म्हणजे काय? त्यातनं 10% मायनस करायचं. तर 120 झालं. 120चे 10% किती? 12. आणि मायनस केलं आपण, म्हणजे किती झालं? 108. ठीक आहे. असं. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय फास्ट कसं करायचं. स्लो कसं करायचं तुम्हाला माहितच आहे. तुम्ही इथं डिवाइड बाय 100 लिहिणार, कॅन्सल करणार. असं हे केलं म्हणजे ह्याचं आन्सर काय आलं? 108 आलं. आता मायनस. आता हे काय की 24% आहे आपलं 550चं, बरोबर. ह्याला काय करता येईल सांगतो तुम्हाला. डिवाइड बाय 100 नको, 10% आणि 1% मायनस मध्ये होईल. तर ठीक आहे, आपण काय करूया, आपण डिवाइड बाय हेच करून टाकू. डिवाइड बाय 100 इंटू 550. सोपं जाईल. 0 गेलं 0 गेलं. आणि आता हे जे 5 2 जा 10,
आणि इथं 11. 2 वन जा आणि 12 जा म्हणजे 11 इंटू 12 म्हणजे हे किती येणार 108 मायनस 11 इंटू 12 किती 132 येते बरोबर माहित असते आपल्याला हे इज इक्वल टू एक्स मायनस रूट ऑफ 144. आता हे मुद्दामून घेतले काय हे रूट ऑफ 144 का घेतले सांगू की खूप जणांना माहितच नाही की रूट कसं काढायचं आता आपण एकदम फास्ट मध्ये बघू काय आपल्याला काय करायचंय आपल्याला इथं आपल्याला काढायचं स्क्वेअर रूट काढायचं आहे 144 आता हे जर तुम्हाला सांगतो नियम नियम काय आहे एक मिनिट आता जेव्हा स्क्वेअर रूट काढायचं असतं ना तर उजव्या बाजूने दोन आकडे आहेत ना तर त्यांच्या इथं ना मध्ये अशी भिंत टाकायची काय हा म्हणजे ह्या आहे ना आपण कन्सिडर करायचं नाही आणि आता फक्त बघायचं की हे जे शेवट कशाने होते तर 4 ने होते हा आता कशाचा वर्ग च शेवटी 4 येतं तर हे बघा 2 चा वर्ग किती येतं 2 टू 4 येतं बरोबर आणि अजून काय येतं 8 येतं कारण 8 8 जा 64 ह्याचा अर्थ काय आपला जो आकडा असणार तो ना एक तर शेवटी 8 2 ने एंड होणार किंवा 8 ने एंड होणार हा एवढाच आपल्याला कळालं आता त्यानंतर काय करायचं हे जे आपण भिंत टाकली ह्याच्या डाव्या बाजूला बघायचं आणि हा डाव्या बाजूला कुठला नंबर आहे 14 आणि आपल्याला असा वर्ग बघायचा जो ना 14 आहे किंवा 14 पेक्षा कमी आहे म्हणजे काय सांगतो तुम्हाला आता 3 चा वर्ग किती 9 आणि 4 चा वर्ग किती 16 आता आपल्याला काय बघायचं आहे असा वर्ग जो ना 14 आहे किंवा 14 पेक्षा कमी म्हणजे आपल्याला काय घ्यायला 3 घ्यायला लागणार बरोबर तर 9 सगळ्यात जवळ मग इथं 3 लिहायचं आणि इथं 3 लिहायचं ह्याचा अर्थ काय तर हा जो आहे ना 1444 हा एकतर 32 चा वर्ग आहे किंवा नाहीतर एक तास 38 चा वर्ग आहे आता आपण चेक कसं करायचं तर इथं जे मध्ये 35 आहे ना आपण 35 चा वर्ग काढायचा हा आणि एक मिनिट बघा इथं लेफ्टला बघा इथं लेफ्टला मी 35 चा वर्ग काढतो आणि जर आपल्याला माहित असलं की जर डिनोमिनेटरला 5 असलं तर काय आपण करतो तर 5 चा वर्ग इथं 25 लिहितो आणि हे जे 3 आहे ना तर या 3च्या पुढचा अंक कुठला 4 3 इंटू 4 लिहितो 3 4 जा 12 म्हणजे हा निघला हा म्हणजे काय 35 चा वर्ग किती आहे 1225 हे निघला आता आपलं बघायचं आपला जो हा आकडा आहे हा ना 35च्या वर्गापेक्षा जास्त आहे का कमी आहे तर काय आहे जास्त आहे बरोबर ह्याचा अर्थ काय तर हा ना 32चा नसणार हा वर्ग असणार 38चा ठीक आहे असा हा कन्सेप्ट आहे त्यामुळं इथं बघा इथं आपण लिहू 108 मायनस 132 इज इक्वल टू एक्स मायनस 38 बरोबर आणि आता काय होणार हे हे मायनस आहे इथं गेला प्लस होणार आता म्हणजे काय होणार एक मिनिट हा बरोबर आता हे बघा 108 मायनस हे हे किती येणार मायनस 8 घालायला काय येणार 2 आणि 6 124 येत नाही 24 येते वाटतं 24 येते प्लस 38 24 प्लस 38 म्हणजे किती येते 14 येते बरोबर येस 14 त्यामुळं ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे हा हे काय तुम्ही कॅल्क्युलेशन ते कराल पण मी तुम्हाला मेन फास्ट मध्ये सांगितलं हा मुद्दामूनच हा सम घेतले कारण खूप जणांना माहित नसतं वर्ग कसा काढायचा बघू आपल्याला सी सी आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की मॅथ्स साठी नाही वन स्टॉप सोल्युशन आपण करून टाकू भावी अधिकारी मॅथ्सला तुम्हाला काय पण असलं किती अवघड असलं ना मी तुम्हाला फास्ट मध्ये सांगेन की कसं करायचं हा मॅथ्स आपण एकदम पक्क करून टाकू सगळ्यांचं ठीक आहे चला आता पुढचं हा प्रश्न सांगतो आता हा प्रश्न इक्वेशननी पण सॉल्व्ह होतो आणि हा प्रश्न ना आपल्या नॉर्मल ह्याच्यानी पण सॉल्व्ह होतो आता मी तुम्हाला सांगतो की फास्ट मध्ये कसा करायचा नंतर सांगू की स्लो मध्ये कसा करायचा सी आधी हा तुम्ही प्रश्न वाचून घ्या दीनाला तिच्यासोबत जेवण करण्यासाठी दुपारी 1 वाजता मीनाच्या घरी पोहोचायचंय बरोबर आपल्याला किती पोहोचायचंय 1 वाजता पोहोचायचंय ती तिच्या हा ना कंबाईनचा प्रश्न आहे ती तिच्या सायकलीवर प्रवास करत आहे जर तिने 10 किलोमीटर पर तास या वेगाने प्रवास केला तर ती दुपारी जेवणासाठी वेळेवर पोहोचेल म्हणजे किती पोहोचला बरोबर 1 वाजता पोहोचणार 10 ने प्रवास केला तर आणि काय दिले जर तिने 15 किलोमीटर पर तास या ह्याच्याने जर प्रवास करत असेल तर ती दुपारच्या जेवणाच्या निश्चित वेळेच्या 2 तास आधी पोहोचेल 1 तासापूर्वी तिने पोहोचण्यासाठी आता तिला किती वेळ लागेल तिला पोहोचायचंय 12ला आता आपण 2 मेथडने करणार आहे पहिली आहे फॉर्म्युला मेथड दुसरी आहे कन्सेप्ट फॉर्म्युला मेथड सांगतो आणि नंतर तुम्हाला कळेल की कन्सेप्ट मेथड किती जास्त फास्ट आहे आता फॉर्म्युला मेथड सांगतो आपल्याला काय दिलंय इकडे आपल्याला दिले 2 तास काय 2 तास दिल्यावर फक्त एकच लिहायचं सी हे बघा टाइम 1 मायनस टाइम 2 आपल्याला किती दिले 2 तास दिले बरोबर आणि आपल्याला एकच फॉर्म्युला माहित पाहिजे बघा लेफ्टला लिहितोय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे माहित असलं ना आता सगळं होऊन जाते आपल्या टाइम आता आपल्याला टाइमचं दिले मग टाइम इथं वरती जाणार काय येणार डिस्टन्स अपॉन स्पीड येणार झालं सिम्पल आता टाइम 1 मायनस टाइम 2 आता आपण काय करणार
हे बघा आता डिस्टन्स इज इक्वल टू आपण एक्स घेऊ. तर आपण इथे लिहिणार एक्स अपॉन. आता सगळ्यात पहिल्याला किती वेळ लागतोय आपल्याला माहित नाही. हा, टाइम वन काय आहे? एक्स बाय 10 बरोबर, कारण इथं वेग स्पीड आहे बघा 10 मायनस एक्स बाय 15 इज इक्वल टू 2. आपल्याला असं इक्वेशन दिले, सिम्पल. मग आपण आता काय करणार, इथं आपण इथं काय मग क्रॉस मल्टिप्लाय करूया. 15 15x मायनस 10x किती येणार? 5x येणार अपॉन 10 इंटू 15 इज इक्वल टू 2. 5 वन जा आणि 5 थ्री जा 15 आणि 3 झालं. म्हणजे काय येणार? x काय येणार? तर 2 इंटू 30 येणार. x येणार 60. झालं. म्हणजे आपल्याला काय कळालं? आपलं डिस्टन्स किती आहे? 60 आहे. आपल्याला आता काढायचं काय आहे? तर वेग काढायचा आहे बरोबर. आता स्पीड काढायचं आहे आपल्याला. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. आता आपलं डिस्टन्स कळालं, डिस्टन्स 60 आहे. हा, आणि आता आपला टाइम काय आहे? तर आपल्याला 1 तास आधी पोहोचायचं आहे. हा, जर ते बघा, ती जर 10 किलोमीटरच्या वेगाने पोहोचले तर 1 वाजता पोहोचते बरोबर. म्हणजे जर डिस्टन्स 60 आहे आणि जर ती 10च्या स्पीडने गेली तर किती वेळ लागणार तिला? 6 तास लागणार. आणि आपल्याला 1 तास आधी पोहोचायचं आहे. म्हणजे आता आपल्याला ह्या वेळात आपला टाइम काय घ्यायचा आहे? 5 घ्यायचा आहे बरोबर. म्हणजे 60 डिवाइड बाय 5 केलं इज इक्वल टू झालं. आता हे फक्त कट करायचं, येते 12. 12 किलोमीटर पर आवर झालं. ठीक, कळालं? हे आहे कन्सेप्ट मेथड. हा, आणि आपली ही आहे फॉर्म्युला मेथड. म्हणजे मी सांगितलं नॉर्मल. ठीक आहे, हे परत एकदा बघा, मग तुम्हाला कळेल अशा तऱ्हेने करायचंय. आता आपण घेऊ फास्ट मेथड. काय हेच. आता सगळ्यात पहिल्यांदा आपली कन्सेप्ट ह्याच्यासाठी स्ट्रॉंग पाहिजे. आपल्याला काय दिले इथं, किती लागते की हे बघा, आता जर स्पीड स्पीड 1 इज टू स्पीड 2 आपण रेशिओ बघू तर 10 इज टू 15 लागते बरोबर. म्हणजे 2 इज टू 3 झालं. आणि जर आपल्याला माहित आहे की स्पीडचा रेशो ना टाइमच्या इन्व्हर्स असतोय. म्हणजे जर पहिल्या ह्याला स्पीड ना 2:3 आहे, तर ह्याला ना टाइम किती असणार? 3:2 असतो. हे आपल्याला कन्सेप्ट मेथड आहे. हा, कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असलं तरी येतं. 3:2 झाला टाइम. आपल्याला आणि आता काय दिले की टाइमचा डिफरन्स किती दिलाय? तर हे बघा, इथं दिले इफ शी ट्रॅव्हल्स इट इज 2 hours. म्हणजे इकडं ना टाइमचा डिफरन्स 1 आहे, पण 1 कशाला रिप्रेझेंट करतोय? 2 ला रिप्रेझेंट करतोय. म्हणजे काय? तर पहिल्याला 3 नाही, पहिल्याला 6 तास लागणार आणि दुसऱ्याला किती लागणार? तर 4 तास लागणार. ठीक आहे, असं आपल्याला कळतं. आता झालं. आता बघा, आता पहिली स्पीड 10 आहे, तर त्याला लागणार 6 तास. म्हणजे डिस्टन्स किती? 60 येते. हा, आणि तेच तुम्ही बघा 15 इंटू 4 केलं तरी 60 येते. आणि झालं की आपल्या डिस्टन्स कळालं, डिस्टन्स 60 आहे आणि आपला टाइम पहिल्या ह्यालाच किती लागतात? 6 तास लागतात, हे कळाले. आपल्याला पाहिजे 5 तास, म्हणून टाइम 5 तास झालं. त्यामुळे स्पीड किती? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे मगाशी जे केलंय ना आपण 5 तेच आहे, फक्त हे कन्सेप्ट असल्यामुळे जास्त मांडणी करायला लागत नाही. मनात होऊ शकतं, पण ह्यासाठी ना त्या लेवलचा आपला अंडरस्टँडिंग पाहिजे, त्या लेवलचा आपला अभ्यास पाहिजे. हा, अभ्यास असला तर आपल्याला होऊन जाते, अभ्यास नसला तर एवढं होत नाही. तर आता पुढचं हे का, अमित एक काम 12 दिवसात करतो. हा, बिना तेच काम 24 दिवसात करते. जर त्यांनी पर्यायी दिवस काम केले तर अमितला पहिल्या दिवशी काम करत असेल. हा, तर मग आता बघा, म्हणजे हे काय, अमित 12 दिवसात करतो, बिना काय करते? बिना 24 दिवसात करते. आणि आपण काय करणार आहे, तर असं अल्टरनेट डेज काम करणार आहे आणि पहिलं कोण सुरू करणार? तर अमित सुरू करणार. हा, असं काय करायचं आहे, तर ही एसटीडी मेथड म्हणून आहे. काय एसटीडी? आपला एसटीडी पीसी असतो ना, एसटीडी लिहायचं. हा, एसटीडी म्हणजे काय? स्पीड, टाइम आणि डिस्टन्स. हे लिहिलं. आणि आता हे बघा, पुन्हा कलर बदलू म्हणजे ना जास्त सोपं जाईल. आता इथं काय आहे? अमित आहे. अमित आणि दुसरं कोण आहे? बीना आहे. म्हणजे ए आणि बी आहे. आणि आपल्याला आता टाइम काय दिला? अमितला किती वेळ लागतो? 12 दिवस लागतात. बीनाला किती लागतात? 24 दिवस. आता याचं काय आहे? तर 12 आणि 24 आपण एलसीएम काढायचं. काय एलसीएम काढल्यावर आपल्याला काय कळतं? 1 आणि 2 आणि इथं 2. 24 निघतं एलसीएम. आणि जो एलसीएम निघतं ते इथं लिहायचं. म्हणजे आपण लिहिणार की डिस्टन्स 24 आहे. तर स्पीड काय आहे? अमितची स्पीड बघा. स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर. म्हणजे 24/12 म्हणजे ह्याला लागतात 2 तास. ह्याची स्पीड 2 आहे आणि ह्याची स्पीड काय? 1 आहे. झालं, एवढं आपल्याला कळालं. आता आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला एकूण काम करायचंय 24. पहिल्या दिवशी काम कोण करतं? अमित करतं. म्हणजे अमित पहिल्या दिवशी अमितने केलं, 2 काम केलं. बिनाने नंतर दुसऱ्या दिवशी केलं. किती काम केलं? 1 काम केलं. झालं. परत पुढच्या दिवशी कोण करणार? अमित. मग इथं खाली लिहायचं, अमितने केलं. दुसऱ्या दिवशी बिना लिहिणार. म्हणजे असं आपल्याला काय कळतंय की आपल्याला एकूण काम 24 करायचं आहे आणि दर 2 दिवसाला 3 काम होतंय. हा, कळालं? म्हणजे काय की 2 हे बघा, इथं अमितने केलं, मग बिनाने केलं. आणि आपण असं पण हे करू शकतो. काय 2-1 2-1
2 1 2 1 असं मोजलं ना की आपलं होऊन जाते. बघा आता इथं 3 आणि एक किती लागणार? 3 8 जा 24 ना. हा म्हणजे 8 लागणार. 2 1 2 1 2 1 2 1. आता हे मोजले ना तुम्ही येणार की आपलं 24 काम झालं. किती दिवस लागलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. त्यामुळं असं. ठीक आहे. 16 दिवस लागतात. हे 16 दिवस झालं ना तर मग आपलं अशा तऱ्हेने पूर्णच्या पूर्ण काम कम्प्लीट होतं. ही पद्धत आहे. चला आता पुढचं. आता हे जसं मगाशी म्हणलं ना हे मुद्दामून टाकले की जर तुम्हाला स्क्वेअर रूटचं माहित असलं ना तर हे येतं. आता बघू आपण फास्ट मध्ये बघू. √4 4 8 9. आपण काय म्हणलं काय करायचं? स्क्वेअर रूट असलं तर काय करतो? राईट बाजूने एक भिंत अशी बांधतो. हा, भिंत बांधली. भिंत बांधल्यावर काय बघतो? पहिली गोष्ट भिंत बांधायची. नंतर उजव्या बाजूचा जो एंड कशाने होतंय? तर 9 ने एंड होतंय. म्हणजे बघा 3 चा स्क्वेअर 3 3 जा 9. हा, आणि कशाचं असतं? तर 7 चा स्क्वेअर. कारण 7 7 जा 49. म्हणजे एक तर ना आपला नंबर एक तर 3 ने एंड होणार नाहीतर 7 ने एंड होणार. बरोबर? त्यातनं आता आपण काय करतो? जे वॉल बांधली आहे त्याच्या डाव्या बाजूला बघतो आणि हा जो 44 आहे हा ना कशाच्या वर्गाच्या सगळ्यात जास्त जवळ येतो बघतो. तर आपल्याला काय येतंय? 6 चा वर्ग येतो बघा. 6 6 जा 36 येतं. कारण 7 7 जा 49 जास्त पुढे जातं. म्हणजे एक तर आपलं 63 असणार नाहीतर एक तर आपलं 67 असणार. असं जर आपल्याला कळालं मग आपण काय करतो? इकडचं जे 65 आहे ना त्याचा वर्ग काढतो. वर्ग कसं काढणार? 5 चा वर्ग लिहिणार 25 आणि 6. 6च्या नंतरचा जो आकडा येतो म्हणजे 7. म्हणजे 7 6 × 7 7 6 जा 42. म्हणजे आपलं 65 हे कळालं की 65 चा वर्ग किती आहे? 4225 आणि आपला काय आकडायचा हे आपल्या ह्याच्या आकडा पुढे आहे. म्हणजे हे काय येणार? तर हा 67 चा वर्ग येणार. हा, 67 चा. ठीक आहे. बरोबर. आता असं. आता असंच ना आपण हे जर करायचं. आता हे ना फास्ट मध्ये मी लिहितो. एक मिनिट मी सर्चच करतोय की नक्की कोणाचं आहे. √1849. आता हे काय येतंय? हे येतंय 43 येतंय. ठीक आहे. आणि हे कळालं ना आपण कसं करायचं? ते तुम्हाला असं सांगितलेलं आहे. आणि हे येतंय 29. झालं. म्हणजे आपल्याला काय करायचंय फक्त? आता कॅल्क्युलेशन्स करायचंय. 67 प्लस 43 मायनस 29. किती येतंय? 81 येतंय वाटतं. आय गेस माझं ना इथं मी ऑप्शन द्यायचं चुकलोय. पण 80 दिलंय, 81 येतंय हां. तर मग ते तुम्ही मिस्टेक झाल्या, मग ते तुम्ही रेक्टिफाय करा. ठीक आहे? अशा तऱ्हेने आहे. एक मिनिट एकदा बघतो स्क्वेअर रूट ऑफ. बरोबर आहे. ऑप्शन द्यायला चुकलोय. तेवढं फक्त माफ करा. काय तर बोलायचं. चला आता पुढचा प्रश्न बघू. ठीक. एखादी व्यक्ती प्रवाहासोबत 5 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाविरुद्ध 3 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते. जर त्याने 4 तासांचा प्रवास केला तर ती स्थिर पाण्यात किती अंतर कापेल? आपल्याला काय आता पाहिजे? आपल्याला पाहिजे की बोटीचा स्थिर पाण्यात वेग किती? जर आपण अभ्यास केला असला तर आपल्याला माहिती आहे की बोटीचा वेग काढायचा असला तर काय करतो? a+b/2. आणि जर आपल्याला स्ट्रीमचा वेग काढायचा असला तर काय करतो? a-b/2. म्हणजे आता इथं काय 5 आणि 3 किती 8. 8 डिवाइड बाय 2 4. हा, म्हणजे हा त्याचा वेग आहे. 4 वेग आहे आणि आपल्याला काढायचं किती? म्हणजे 4 किलोमीटर ती प्रति तास करते. आपल्याला किती 4 तास काढायचे. हा, म्हणजे 4 × 4. ठीक आहे. 16. अशा तऱ्हेने सोप्पा आहे. फक्त मला स्पीड सांगा, स्पीड जास्त होते का? कारण जर स्पीड जास्त होत असली तर तसं तुम्हाला हे करायला हे. आता बघा, आता हा प्रश्न आहे ना ऍव्हरेजचा दरवेळी ह्याला कमायला येतो. ह्याला पण म्हणलं आता आपण एक फॉर्म्युला मेथड बघणार आहे आणि एक आपली बघणार आहे की नॉर्मल मेथड. हा, कन्सेप्ट मेथड. सी, आता मग प्रश्न वाचू. एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत. हा, त्यांची सरासरी वजन 60 किलो आहे. आता एकूण 30 विद्यार्थी आहेत आणि 30 विद्यार्थ्यांची सरासरी वजन 60 आहे. मग आपल्याला काय माहिती आहे की हे बघा की जर आपण ना काय म्हणतो की सरासरी हा म्हणजे ऍव्हरेज. ऍव्हरेज काय असते? तर सम सम ऑफ इव्हेंट्स अपॉन नंबर ऑफ इव्हेंट्स. एकूण किती आहेत ते. हा, आता आपल्याला काय दिले? आपल्याला ऍव्हरेज दिले. हा, ऍव्हरेज 60 आहे हे दिले आणि नंबर किती 30 आहे दिले. म्हणजे आपण सम काढू शकतो. बरोबर. एक मिनिट हे खोडतो. म्हणजे आपण काय करणार की सगळ्या विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज 30 × 60 असते. हा, म्हणजे किती आली? 6 18. 1800 आलं. हा, आता आपल्याला काय दिले? जर एक नवीन विद्यार्थी आला आणि तो जोडला गेलाय, त्यांनी कोणाला रिप्लेस नाही केलं, तर वर्गाची सरासरी किती आली? 62 किलो झाली. बरोबर. म्हणजे आता काय होणार? आता 31 × 62 होणार. हा, 31 × 62. त्यामुळे 31 × 62 किती आली?
1 अशी आली. आणि आपल्याला काय करायचं, नवीन विद्यार्थ्याचं वजन किती झालं, मायनस करायचं. 1922 मायनस 1800. ठीक आहे, 122 आलं. हे आलं उत्तर. आता हे काय झालं, हे झालं आपलं कन्सेप्ट मेथड, फॉर्म्युला मेथड. ह्याला तुम्ही पण बघितलं की भरपूर आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करायला लागतात. हा, तर पण आता एवढं आपलं दरवेळी नसतं, आणि जर कन्सेप्ट समजून घेतलं तर भरपूर जास्त सोपं आहे. हा, आता कन्सेप्ट समजवतो, आणि कन्सेप्ट समजवताना कान फक्त नीट ठेवा, कारण मला मी काय जर काही तुम्हाला तोंड दिसत नाही त्यामुळे मला काय एक्सप्रेशननी समजवता येणार नाही. बघू, जेवढं जास्त मला जमते तेवढं बघू. आता बघा, आता वर्गात काय एकूण किती आहेत, एकूण 30 स्टुडंट आहेत. आता आपण ग्राफ काढू काय. आता समजा एकूण 30 स्टुडंट आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे, 60 किलो आहे. हा, आता 60 केजी असं आहे. हा, आता समजा जर एक नवीन विद्यार्थी आलाय आणि जर त्याचं जर वजन 60च आहे, हा, तर तो काय झाला असता, तो इथंच बसला असता असा. हा, म्हणजे सरासरी तीच राहिली असती, बरोबर, जर त्याचं वजन 60 असतं तर. पण आपल्याला काय दिलंय, तो आलाय काय, त्यांनी आल्यावर ना त्यांनी सरासरी कितीने वाढवले, 2 वाढवले. 2 वाढवले म्हणजे काय, तर हे बघा, म्हणजे 60चं 62 झाले. म्हणजे पहिली तर गोष्ट त्याचं वजन 62 तर आहेच. हा, एक्स्ट्रा हे तर आहे 2नी. वर त्यांनी 2नी वाढवली, म्हणजे त्यांनी प्रत्येकाला ना स्वतःचे 2-2 किलो दिले. हा, कारण ह्यालाच म्हणतात सरासरी. म्हणजे कदाचित तो ना इतका मोठा उंच आहे, हा, इतकं त्याचं असं वजन आहे, आणि त्यांनी काय केलं, ह्याला पण म्हणलं तू पण 2 घे, तू पण 2 घे, तू पण 2 घे, तू पण 2 घे. हा, सरासरी वाढली म्हणजे काय, तर पहिली गोष्ट तर त्याचं वजन आहे 62 किलो तर आलं, आणि त्यातनं किती वाढले त्याचं, की त्यांनी 2 किलो दिले. कोणाला दिले, सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे एकूण 30 विद्यार्थ्यांना दिले. ठीक आहे, असं आहे. म्हणजे असं हे फॉर्म्युला आपलं हे डिड्यूस होतो. हा, त्यामुळे 62 प्लस 60 इज इक्वल टू 122. आता हे काय आहे, तर हे कन्सेप्ट आहे. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले तर होते, आणि पहिली मी फॉर्म्युला मेथड तर सांगितलेली आहेच. असं तर नाही. ठीक, मग आता तुम्हाला कदाचित भीती वाटेल, पण कसं आहे, आता लेवलच ही चालली आणि येते, आणि त्यासाठीच तर एक्सप्लेन करतोय. आता एकदमच आपले अंडू प्रश्न दिले तर तुमचं होणार की अरे झपकन सॉल्व्ह होईल आणि रिअल एक्झाम मध्ये येणार नाही. आणि मुद्दाम असे प्रश्न देतोय ज्याच्याने मला तुम्हाला सांगता येईल की असा कन्सेप्ट आहे आणि अशी पद्धत आहे. त्यामुळे असं आहे. चला आता पुढचं बघू. हे तर एकदम सोपं आहे. सी, हे बघा, काही पेन्सिल पेन आहेत. हा, पेन्सिल पीसी लिहू. हा, काही पेन्सिल पेन आहेत, पीएन. आणि काय लिहिले, काही पेन खोड रबर आहेत, काही पेन खोड रबर आहेत, के लिहूया. आणि काही खोड रबर पुस्तक आहेत, पुस्तक आहेत, बुक लिहू. झालं आपलं हे असं फॉर्म झालं. आता बघू, हे बघा, काही खोड रबर पेन्सिल आहेत, बरोबर आहे का, तर काही खोड रबर पेन्सिल आहेत. आता इथं बघा, इथंच आपल्याला दिसतंय की नाहीये. हा, आता आपण हे ओढून ताडून इथं आणू शकतो, पण सिलॉजिझमचं काय असतं, आपण मुद्दामून त्याला रॉंग करायला बघायचं. रॉंग झालं तर बरोबर, काही पेन्सिल खोड रबर आहेत, बरोबर, चूक. अजून काय दिलंय, सर्व पुस्तके पेन्सिल आहेत. सी, बरोबर, म्हणजे सर्व पुस्तके, सर्व बुक्स. बुक्स आणि पेन्सिलचा काही संबंध आहे का, संबंधच नाही, लांब, चूक. ठीक आहे, त्यामुळे अशा तऱ्हेने येते की 3 दोन्ही विधाने चुकीची आहेत, असे येते. चला. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. आता हा, हे वयवारीच, आणि मी खूप वेळा काय बघतो, काय म्हणतो, सगळे जण असं हे करतात, असं हे करायचं आणि हे असं ग्राफ काढायचा. अरे तुम्ही रिअल एक्झाम मध्ये काढणार आहे का, नाही होत. खूप आपण प्रेशर मध्ये असतो, असलं नाही करायचं. सी, आय नो की जरासं अवघड जाईल, पण कसं आहे, जेवढे जास्त स्टार्टला अवघड जातं, एक स्पीड आली ना की अवघड जात नाही. हा, म्हणजे मी सांगतो की मी नॉर्मली कसं करतो काय हे. आता मी इंग्लिश मध्ये वाचतो ना आपण. हे बघा, रमेश इज ओल्डर देन सुरेश. म्हणजे मी काय लिहिणार, रमेश लिहिणार, ओल्डर म्हणजे काय, मोठा पहिला. हा, हे मोठं असते, देन सुरेश. ठीक आहे, झालं. सुरेश इज ओल्डर देन दिना. आता इथं सुरेश आहे, इज ओल्डर आहे, मग ठीक आहे, इथं लिहून टाकू, देन दिना. पुढे काय दिले, दिनेश इज यंगर देन श्रीशांत. हा, एस यू लिहित आपण इथं. दिनेश इज यंगर देन श्रीशांत. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तर इथं श्रीशांत आहे ना, तर हा दिनेशच्या पुढे नसणार, हा डाव्या बाजूला असणार, बरोबर. मग आता इथं आपण नवीन असं लिहिलं, काय खाली लिहिलं, श्रीशांत इज मोठा आहे, देन दिनेश, दिना. आणि इथं काय दिलंय पुढं, श्रीशांत इज यंगर देन सुरेश. म्हणजे काय, तर श्रीशांत ना इकडे इथं कुठं तर मध्ये बसणार. म्हणजे आता मी नवीन डायग्राम काय काढणार, रमेश इज ग्रेटर देन सुरेश, इज ग्रेटर देन श्रीशांत, एस आर, आणि इज ग्रेटर देन दिना. झालं. हु इज द ओल्डेस्ट ऑफ ऑल, सगळ्यात मोठं कोण आहे, आर, रमेश. ठीक, ठीक. मी अशा पद्धतीने करतो. तुम्हाला जर ते ग्राफ्स करायचं असलं तर करा, बट मी तुम्हाला म्हणेन की नंतर खूप कन्फ्युजन होतं, असं एकदा स्पीड आली की येऊन जातं. मार्क्स आले पाहिजे तेवढं लक्षात ठेवा, बाकी काय नाही. चला पुढचा. पंक्तीच्या समोरून मोजले असता राम 16व्या क्रमांकावर आहे. बर, ठीक आहे, समोरनं. आणि काय आहे, पंक्तीच्या मागील बाजूने मोजलं
जातो तेव्हा तो 8व्या क्रमांकावर आहे. पुढनं 16वा मागणं 8वा. पंक्तीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? जर आता आपल्याला फॉर्म्युला माहित असला तर काय असतं की हे बघा की पुढनं क्रमांक प्लस मागणं क्रमांक आणि -1 असं येतं की एकूण टोटल किती आहे हे फॉर्म्युला. आता -1 का असतं माहितीये का? कारण कदाचित आपण जेव्हा पुढनं मोजतो आणि मागणं मोजतो तर 2 वेळा एकच व्यक्ती मोजला जातो म्हणून आपण -1 करतो. म्हणजे काय 16 + 8 - 1 म्हणजे किती 23. ठीक आहे. ठीक. अशाच टाईपची गणितं येतात आणि एक लक्षात ठेवा कंबाईन मध्ये 20 गणितं येणार आहेत ना त्यातली 4 गणितं अतिशय अवघड असणार. इम्पॉर्टंट हे नाहीये की तुम्हाला काय म्हणतो की सगळीच्या सगळी गणितं करणं. सगळ्यात आधी सोपी गणितं सॉल्व्ह करून घ्यायची आणि त्यानंतर बाकीचे करायचे. ठीक आहे. आता हा बघा हा प्रश्न कंबाईनला पण येतो आणि आपल्याला सरळ सेवेला तर भरपूर वेळा येतो. सी जर लाल निळा आहे, निळा पांढरा आहे, पिवळा पांढरा ह्याचं झाप करणं जायचं आणि सगळ्यात शेवटचं वाचायचं. काय लिहिलंय? तर केळीचा रंग कोणता? केळीचा रंग आपल्याला विचारलाय कोणता? केळ्याचा रंग कुठला असतो? पिवळा असतो. मग पिवळा उत्तर नाही द्यायचं. आपल्याला काय दिलंय आता? आता बघायचं की पिवळा काय आहे? तर पिवळा हिरवा आहे. झालं. म्हणजे काय? झालं. ठीक आहे? असं. असे प्रश्न येतात. हे अवघड नाही आहेत. फक्त जर कन्सेप्ट माहित नसलं तर स्टार्टला अवघड जातं. मस्त आहे. सिरीजचा हा प्रश्न आहे. आपल्याला दिले. हं. आधी आणि ही सिरीज वाचत नाही बसायची. डायरेक्ट खाली जायचं आणि डायरेक्ट मुद्द्याचं बघायचं आपल्याला विचारलं काय आहे. वरील मांडणीतील डावीकडील टोकापासून म्हणजे आपल्याला डावीकडनं मोजायचं आहे. 19व्या घटकाचा म्हणजे इकडनं जो 19वा आहे. आता हा 19वा आहे. 19व्या घटकाचा 8वा ते डावीकडे कोणता? म्हणजे 19वा घटक आहे ना तर त्याच्या ना 8 प्लेसेस मागं जायचंय डावीकडे जायचंय म्हणजे काय 19 - 8 किती येते 11 म्हणजे डावीकडनं आपल्याला 11वा कोण आहे ते मोजायचंय. आणि एक लक्षात ठेवा 5 5 चे सेट करायचे कधी पण 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 11 ठीक आहे पर्सेंटेज झालं ठीक. गुगल ट्रान्सलेट वापरतोय त्यामुळे थोडस जर असे काय आलं तर इंग्लिश मध्ये वाचत जावा. एवढं काय असं अवघड नसतंय फक्त हे दिले. चला आता पुढचं बघू. शेवटच्या 15 घटकांचा क्रम उलट केल्यास म्हणजे काय राईट बाजूचे 15 घटक आहेत त्यांचा क्रम उलट केलाय. तर खालीलपैकी कोणता उजव्या टोकापासून 6वा असेल. ठीक आहे. आता बघा आता शेवटचे 15 आधी कोण आहेत आपल्याला बघायला लागणार काय 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 आता हे उलट केले काय म्हणजे इथं इकडनं आय इथं आला एम इकडं आला 3 इकडं आला बर म्हणजे इकडनं आणि आपल्याला काय काढायचं आता तर उजव्या टोकापासून 6वा म्हणजे काय करायचं आय पासनं आपल्याला 6वा मोजायचंय. तर बघा 1 2 3 4 5 6 टी येते. ठीक आहे. आन्सर टी आहे. ठीक आहे असं आहे सिंपल आहे. चला आता पुढचं बघू. चला हे बघा ट्रेन 30 सेकंदात एक खांब आणि 300 मीटरच्या प्लॅटफॉर्म 60 सेकंदात पार करू शकते. बरोबर. ट्रेनची लांबी किती? आता आपल्याला बघू आय गेस काय असते हे स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम. आता हे जे 2 फॉर्म्युले आहेत काय आता जर मी फास्ट मध्ये केलं तर तरी सांगतो पण आपल्या फॉर्म्युल्याने करू. आता ह्याच्यात ना आपल्याला काय दिलंय आपल्याला टाइम दिलाय बरोबर आणि आपल्याला काय दिलंय डिस्टन्स दिले बरोबर म्हणजे आपल्याला स्पीड माहित आहे का तर स्पीड माहित नाहीये. जर जो माहित नसतो ना तर तो घटक मुद्दामून टाकायचा काय आता स्पीड 1 इज इक्वल टू स्पीड 2 असं लिहिलं. म्हणजे काय 30 सेकंदात जायला खांबाला जे पार करायला स्पीड होती तीच बरोबर प्लॅटफॉर्मला आहे बरोबर स्पीड काय बदलली नाही. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर. आता पहिल्या वेळी डिस्टन्स काय ना तर जेव्हा खांबाला पार करते तेव्हा डिस्टन्स काय असतो जो ट्रेनचा असतो तोच असतो जो आपल्याला काढायचा आहे म्हणजे एक्स आला एक्स अपॉन टाइम किती 30 सेकंद आले बर इज इक्वल टू आता पुढच्या वेळी काय ती प्लॅटफॉर्मला करते आणि प्लॅटफॉर्मला जेव्हा ती पार करते तेव्हा डिस्टन्स कसा असतो तर ट्रेनची लांबी प्लस प्लॅटफॉर्मचा लांबी असते बरोबर डिस्टन्स आणि टाइम किती येतं इथं 60 सेकंद येते झालं. आता ही इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचं. 0 गेलं 0 गेलं 3 1 जा 3 2 जा आता 2 तिथं गेलं म्हणजे काय आलं 2x इज इक्वल टू एक्स प्लस 300 एक्स ह्या बाजूला आलं एक्स इज इक्वल टू 300 ठीक आहे सॉल्व्ह सोपं आहे. कन्सेप्ट थोडे माहित असले की येते आणि जर हे फास्ट मध्ये तर कसं करायचं तर हे बघा ट्रेन काय करते की 30 सेकंदात खांबाला पार करते बरोबर आणि प्लॅटफॉर्मला पार करायला 60 सेकंद लागतात म्हणजे बरोबर डबल लागतात म्हणजे डबल का लागणार तर डिस्टन्स पण डबल झाला असणार बरोबर त्यामुळे मी जर प्लॅटफॉर्म 300च आहे तर हे पण 300 असं येते.
एवढं काय पण असं आता हे लॉजिकली असं आलं म्हणून पण दरवेळी काही गरज नाहीये. आता पेपर फोल्डिंग तुम्हाला म्हणलं ऑल टाईपचे पण गणित घेणार आहे. आता हे बघा हे पेपर फोल्डिंग हा पेपर काय केला इकडनं इकडे फोल्ड केलाय आणि इकडनं केलाय. मग हे कसं करायचं असते तर हे प्रॉपर मिरर इमेज जी काढायची पहिल्यांदा काय हे बघा हे असं झालं असं असं इथं असं आणि असं. आता इकडनं कट झालाय ना तर असाच कट होणार म्हणजे असं यायला पाहिजे हा. असं कोण आहे तर हे बघा हे आहे ऑप्शन डी. आता मी इतर एक्सप्लेन करू शकत पण आहे विचारा मित्राला विचारा त्याला पण कळून जाईल हा. सी आता हे जे उत्तर सांगतो काय हे इथनं वरनं इथं हे केलंय म्हणजे इथं पण उलटणार आणि हे इथं पण उलटणार एवढं आपल्याला कळालं हा. आणि आणि काय झालं तेवढंच त्यामुळे हे ऑप्शन आहे हे बघा आता ह्या बाजूला हे आता हे किंवा हे काय आहे हे बघा मध्ये तर येणार नाही त्यामुळे हे गेलं ठीक आहे आणि हे दोन ऑप्शन तर सेम आहेत त्यामुळे हे एलिमिनेट होतात आणि महत्वाचं काय आहे बघा आता हा जो पेपर फोल्ड आहे हा असा फोल्ड होतोय त्यामुळे इथं कटच होत नाही हा त्यामुळे हे आणि आय गेस हे शेवटचं आहे हे म्हणलंय बघा हे कसं करायचं मस्त आहे की मिरर इमेज काढायची मिरर इमेज काढली ना की झालं संपलं हे आलं म्हणजे आय गेस येते अशा तऱ्हेने 20 गणित झालेत तर असं आपलं हे आपण करतोय दररोज 20-20 गणित येणार आणि आय नो काय काही गणित तुम्हाला अवघड वाटतील पण मुद्दा म्हणून अवघड देतोय कारण तसं पण सी आता मी नुसतं आपण गणित देत नाहीये आपण गणित सॉल्व्ह पण करून दाखवतोय त्यामुळे जर तुमचे काही डाऊट असले फक्त कमेंट सेक्शन मध्ये टाका कुठला टॉपिक अवघड जात असला कमेंट सेक्शन मध्ये टाका आपण त्यासाठी स्पेशल लेक्चर घेऊ हा लेट्स मेक वन स्टॉप सोल्युशन फॉर मॅथ्स